फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये आलेलो आहोत इम्प्रेस बोटॅनिकल गार्डन इथे लागलेल्या फ्लावर एक्झिबिशनला। आता सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही तुमची टू व्हीलर फोर व्हीलर कोणतीही गाडी इथे घेऊन येऊ शकता। अगदी भली मोठी पार्किंग आहे इथे। तुम्हाला पार्किंग तिकीट काढावं लागतं। आम्ही बरेच जण आलो होतो त्याच्यामुळे फोर व्हीलर आणली होती आणि फोर व्हीलर साठीचं तिकीट होतं 30 रुपये। पार्किंग तिकीट काढल्यानंतर मग आपण पुढे जातो जिथे मेन एंट्री आहे। आता तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील की हे एक्झिबिशन कुठे आहे, कसं आहे, काय आहे, तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळं क्लिअर करते। आता हे एक्झिबिशन आहे पुण्यातल्या इम्प्रेस बोटॅनिकल गार्डनला। सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा एक्झिबिशन ओपन असणार आहे। इथे तुम्हाला ना पार्किंग तिकीट वेगळं काढावं लागतं आणि एंट्री फी वेगळी आहे। 60 रुपये पर पर्सन अशी एंट्री फी आहे इथे। 24 जानेवारीला हे फ्लावर एक्झिबिशन सुरू झालेलं आहे आणि फक्त 27 जानेवारीपर्यंत हे फ्लावर एक्झिबिशन असणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ आज पाहत असाल ना तर आजच प्लॅन करा इथे जायचं, किंवा उद्याच्या दिवसात सुद्धा जाऊ शकता तुम्ही। आता सगळ्यात पहिल्यांदा तर मी पार्किंगला गाडी लावली, त्याच्यानंतर इथून तिकीट काढला आणि आतमध्ये एंटर केलं। आतमध्ये एंटर करताच तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशी फुलं पाहायला भेटणार आहेत। अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट इथे केलेली आहे। आता हे एक्झिबिशन ना दरवर्षीच भरतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे। जपानी शैलीतील विविध रंगांच्या फुलांची सजावट तुम्हाला यावर्षी इथे पाहायला मिळणार आहे। अगदी जो रंग तुमच्या तोंडातून निघेल ना त्या रंगाचं फूल तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल ना तर हे एक्झिबिशन खास तुमच्यासाठी आहे, कारण की इथे तुम्हाला नुसतीच फुलं पाहायला मिळणार नाहीये, तर ही छान छान अशी फुलं तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता। एक हा पर्टिक्युलर गार्डनचा एरिया आहे ना, इथे फक्त पाहण्यासाठी सगळे एक्झिबिशनसाठी लागलेली फुलं आहेत आणि ना दुसऱ्या ठिकाणी त्यांनी जी विकत घेऊ शकतो आपण फुलं त्यांचं एक वेगळं सेक्शन केलेलं आहे। आता तुम्ही जर इथे गेलात ना तर ही जी काही फुलं बघता ह्या कोणत्याही फुलांना हात लावू नका, यांची नासाडी करू नका। जाताना खूप छान छान असे ड्रेसेस घालून जा, कारण की इथे ना इतके फोटो पॉइंट आहे, तुम्ही खूप सारे छान छान फोटोज फुलांसोबत काढू शकता। विविध रंगांची, विविध आकारांची, अगदी विशिष्ट पद्धतीने रचलेली फुलं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। दिवसभरात कधीही तुम्ही ह्या एक्झिबिशनला जाऊ शकता। माझं म्हणणं आहे तुम्हाला खूप छान अशा लाइटिंग्स बघायच्या असतील तर तुम्ही संध्याकाळी जा, पण संध्याकाळी ना गर्दी प्रचंड असते इथे। त्याच्यामुळे ना तुम्ही शक्यतो मुलांना वगैरे घेऊन जाणार असाल ना तर मग दुपारी जाणं प्रेफर करा। दुपारी गर्दीचं प्रमाण थोडं जास्त असतं। जशी संध्याकाळ होत जाईल ना तसतशी गर्दी थोडी वाढत जाते, कारण संध्याकाळच्या वेळी ना इथे लाईट्स वगैरे ऑन होतात आणि लाईटीमध्ये ही फुलं बघण्याचं सुख एकदम वेगळंच आहे। खूप छान दिसतं आजूबाजूचा परिसर सगळा। इथे ना फुलांची मांडणी त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि हे बघायला खरंच खूप छान वाटतं। तुम्ही जेव्हा हे डोळ्यांनी बघाल ना तेव्हा ते खूप जास्त सुंदर दिसतं। कॅमेरा इतकं जस्टिफाय करू शकत नाही हे।
म्हणजे हे असं एक्झिबिशन आहे ना की इथे लहान मुलांपासून अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेजण एन्जॉय करू शकतात। खूप दमलात तर ठिकठिकाणी आजूबाजूला बसण्यासाठी वगैरे आहे, त्याच्यामुळे सतत चालावं लागत नाही, मध्ये मध्ये बसू शकता। पाण्याच्या बॉटल वगैरे घरातून येताना घेऊन या किंवा इथे आजूबाजूला पण ना खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय केलेली आहे। एकदा तिकीट काढलं तर तुम्ही दिवसभर जरी इथे थांबलात तरी तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही। पण जर इथे यायचं असेल ना तर माझं म्हणणं आहे 3-4 तासाचा निवांत वेळ काढून या, कारण की हे एक्झिबिशन बघितल्यानंतर त्याच्यानंतर बाहेर सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोर करू शकतो। वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायची असतील ना तर ती फुलं बघण्यासाठी हे एक्झिबिशन आहे। खूप रंगीबेरंगी फुलं आहेत आणि ती ना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी इथे लावली। ज्यांना घरातल्या बाल्कन्या वगैरे सजवायला खूप जास्त आवडतं ना, हे एक्झिबिशन खास त्यांच्यासाठी, कारण तुम्ही इथून ना वेगवेगळ्या पद्धतीची फुलं घेऊ सुद्धा शकता आणि तुम्हाला खूप छान छान अशा आयडिया सुद्धा भेटतील की तुम्ही त्या कशा पद्धतीने सजवू वगैरे शकता तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये। आता हा जो संपूर्ण सेक्शन पाहताय ना, हा आपण पूर्ण सेक्शन फिरलेलो आहोत आणि इथे तुम्ही ना फक्त फुलं बघू शकता, इथली फुलं तुम्ही विकत घेऊ शकत नाही। खूप छान छान असे फोटोज तुम्ही इथे काढू शकता। अगदी वेगवेगळ्या प्रकारचे जॅपनीज स्टाईलची फुलं तुम्ही इथे पाहू शकता। आता इथून पुढे गेल्यानंतर ना एक एक्झिट आहे आणि इथून आपण आता पुढे बाहेर निघतो। आता इथून बाहेर निघाल्यावरती एक्झिट झालं असं नाहीये, इथून बाहेर निघाल्यावरती दुसरा सेक्शन स्टार्ट होतो। आता इथे त्यांनी ना वेगवेगळे कॉम्पिटिशन्स वगैरे ऑर्गनाइज केलेले, ते कॉम्पिटिशन्स वगैरे इथे आहेत आणि त्याचबरोबर ना इथे तुम्ही खूप सारी शॉपिंग करू शकता। जी फुलझाडं फळझाडं तुम्ही पाहिली ते आपण इथे बाय करू शकतो। इथे यांनी बऱ्याच फळझाडांचं फुलझाडांचं प्रदर्शन लावलेलं आहे आणि कॉम्पिटिशन सुद्धा आहे। अगदी वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करून हे सगळं इथे रचलेलं आहे। आता तिथून पुढे आल्यावरती ना मी एक लाईन बघितली। आता एवढी मोठी लाईन दिसली म्हटल्यावरती आपण पण त्या लाईनीत काय आहे ते जाऊन बघितलंच पाहिजे, म्हणून मी सुद्धा लाईनीत उभी राहिले। तर इथे ना हा कॉम्पिटिशन एरिया होता। इथे ना लोकांनी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने अशी ना फुलं वगैरे घरातून सजवून आणली होती, ती इथे डिस्प्लेला लावली होती। त्याचंच हे कॉम्पिटिशन होतं की तुम्ही ही फुलं वगैरे किती वेगळ्या पद्धतीने आणि किती सुंदर पद्धतीने प्रेझेंट करू शकता। प्रत्येकाने जमेल तसं प्रेझेंटेशन केलं होतं आणि ना तुम्ही स्वतः इथे पाहू शकता की हे सगळं किती सुंदर दिसतंय। इथे ठेवलेल्या प्रत्येक फुलामध्ये ना काहीतरी युनिकनेस, क्रिएटिव्हिटी आणि ब्युटी आहे। आता जे आपण 60 रुपयाचं तिकीट काढलंय ना, त्या 60 रुपयाच्या तिकिटामध्येच आपल्याला हे सगळं फिरायला भेटतं। एकदा 60 रुपयाचं तिकीट काढलं ना की मग आपल्याला बाकी काहीही कुठेही तिकीट वगैरे काढावं लागत नाही, ते एका तिकिटामध्ये आपण सगळीकडे फिरू शकतो। फक्त जर तुम्हाला इथे काही विकत वगैरे घ्यायचं असेल ना तर त्याचे चार्जेस वेगळे लागतात। इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी लोकांनी केली होती। हार वगैरे पण खूप छान बनवलेले, वेण्या बनवलेल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या फुलं सजवून ठेवली होती, फळझाडं होती, पालेभाज्या होत्या, बरंच काय काय बुके वगैरे सुद्धा बनवलेले, अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ते सजवून ठेवले होते। इथे तुम्ही जर तुमच्या मुलांसोबत आलात ना तर मुलांना हे नक्कीच आवडेल, कारण की ना अगदी वेगवेगळ्या पद्धतीची फुलं वगैरे मुलांना इथे पाहायला मिळतील, जी की जनरली आपण बाहेर जास्त कुठे पाहायला मिळत नाहीत। आणि इथे ना ती वेगळ्या पद्धतीने खूप छान अशी सजवलेली असल्यामुळे, छान अशी रचलेली असल्यामुळे ना ते बघायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटतं।
आता इथे मस्त फ्लावर एक्झिबिशन बघितल्यानंतर कॉम्पिटिशन्सवाले सेक्शन सगळे बघितल्यानंतर तुम्ही भरपूर अशी शॉपिंगसुद्धा करू शकता। लहान मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची खेळणी वगैरे सुद्धा आहेत इथे। आता एक्झिबिशन म्हटल्यावरती कॉस्ट थोडीशी जास्तच असणार आहे। वेगवेगळ्या ना हँडक्राफ्टेड वस्तूसुद्धा आहेत इथे विकायला। खूप सुंदर सुंदर अशी फुलझाडं तुम्ही घेऊ शकता, अगदी मस्त अशा कुंड्या घेऊ शकता। इथे मसाले वगैरे खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल्स आहेत। खूप सारे ना स्टॉल्स वगैरे पण आहेत जिथून तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता। छान छान असे प्लांट्स पण आहेत बाहेर विकण्यासाठी आणि ना खाद्यपदार्थ पण आहेत इथे। खाऊ गल्ली सुद्धा आहे, एक्झिबिशन सुद्धा आहे आणि कॉम्पिटिशनसाठी जे फ्लावर्स वगैरे लागलेले ना सगळं काही त्यांनी एकाच ठिकाणी केलेलं आहे। बराचसा स्पेस आहे, त्याच्यामुळे फिरण्यासाठी बराच वेळ लागतो। तुम्ही जर इथे आलात तर 3-4 तासाचा वेळ काढून या। आणि ना तिथे असं फ्रीमध्ये बलून सुद्धा भेटतात। मी ना मस्त असे हे सगळे बलून्स घेतलेत, अगदी फ्रीमध्ये हे बलून्स आहेत। खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे। तुम्ही ना तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच इथे जाऊन एन्जॉय करू शकता। मी ना याचं लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। खूप युनिक असे फ्लावर्स तुम्ही इथे पाहू शकता, अगदी छान अशी फळझाडं पाहू शकता। त्याचबरोबर ना खूप युनिक अशा वस्तूसुद्धा इथून तुम्ही बाय करू शकता। तुमच्या लहान मुलांसोबत कुटुंबासोबत अगदी छान असा वेळ घालवू शकता तुम्ही इथे येऊन। सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे आणि ना उद्याच्याच दिवस हे एक्झिबिशन असणार आहे, म्हणजे 27 जानेवारीपर्यंतच फक्त हे एक्झिबिशन आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही पुण्यातले असाल आणि अजून जर इथे गेला नसाल ना तर एकदा नक्कीच जाऊन या। मी ना इथे खूप छान छान असे काही फोटोज काढलेले आहेत, ते मी व्हिडिओच्या शेवटीला लावलेले आहेत। तुम्हाला ते कसं वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हे सुद्धा मला सांगायला विसरू नका। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।